दी रोज क्लब ऑफ सोलापूरच्या सभासदांनी एकत्र येत सोलापुरात गुलाब प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा वालचंद कॉलेज समोरील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केली आहे। यामध्ये जवळपास 150 जातीचे गुलाब आणि एकूण 500 प्रकारची फुले पाहायला मिळत आहेत। तसेच या प्रदर्शनासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दी रोज क्लब ऑफ सोलापूरचे संस्थापक प्रकाश भुतडा यांनी सांगितले। यामध्ये फुलांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेतीये। अतिशय उत्तम आणि नीटनेटके नियोजन केल्यामुळे या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभतोय। म्हणजे ही संकल्पना आमच्या वरिष्ठांनी दिली म्हटलं तर हरकत नाही। गेल्या 30 वर्षा अगोदर आपल्या सोलापूरमध्ये रोज क्लबचं प्रदर्शन भरलं गेलं होतं, पण त्यांची ती खंत होती की गुलाब प्रदर्शन परत एकदा व्हायला पाहिजे। त्या अनुषंगानं मी माझ्या सर्व सहकार्यांना याबद्दल मी कल्पना दिली आणि संकल्पनासुद्धा मांडली आणि सर्व सभासदांनी ती संकल्पना उचलून आज जे प्रदर्शन होतं आहे ते सर्व सभासदांच्या त्यांनीच केलं म्हटलं तर हरकत नाही। फक्त मी संकल्पना साधायचा प्रयत्न केला, त्याच्यात मी किती यश आलो मला माहिती नाही, परंतु आज जेव्हा एक्झिबिशन आज भरवलं गेलं आहे, आज आमच्या सभासदांच्या चेहऱ्यावरसुद्धा एक जो आनंद दिसतो आहे याच्यामध्ये मी स्वतः हा मोठा समाधानी आहे। यामध्ये जवळपास आपल्या भारतामध्ये 800हून अधिक प्रकारच्या गुलाब आढळतात, म्हणजे व्हरायटी ज्याला आपण म्हणू शकतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 400-450 व्हरायटी सापडतात त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर व सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळ 70 ते 80 व्हरायटी आपल्या इथं उगवू शकतात आणि ते आपल्या इथं राहतात। त्यामध्ये काही गुलाबाचे व्हरायटी जे आपल्याला पाहायला मिळत नाही, पण तो काही दिवसासाठी काय नव्हेला हे आपल्या इथं टिकू शकतो। म्हणून अशा जवळपास 100-150 व्हरायटी असे आपण मागवलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण 500 नमुन्याचे विविध रंगाचे फुलं इथं आपल्याला सर्वांना पाहण्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे।